नमस्कार. आज मी बनवणार आहे एकदम साधा, पारंपरिक आणि घरच्या चवीचा गुळाचा शिरा. तुपात छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजलेला रवा, त्यात गरम पाणी आणि गुळाची सुंदर गोडी, शेवटी ड्रायफ्रूटची हलकीची सजावट. हा शिरा बनवायला अगदी सोपा आहे, पण चव मात्र अप्रतिम लागते. एकदा नक्की करून बघा. चला तर मग आज आपण बनवूया मऊ खमंग आणि सुंदर गुळाचा शिरा. कढई ठेवली मी गॅसवर. त्यानंतर मी साजूक तूप टाकून घेतलं. 1 वाटी साजूक तूप टाकलं मी त्यात. तूप गरम झाल्यानंतर 1 वाटी रवा घेतला. तुम्ही जाड बारीक कोणताही घेऊ शकता. रवा देखील 1 वाटीच घेतला मी. रवा मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला भाजून घेतला आणि एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं. गुळाचा शिरा पाण्यातच चांगला लागतो. दूध आपण टाकलं तर तो फाटू शकतो, म्हणून मी पाण्यातच हे केला आहे शिरा. रवा थोडा हलका भाजत आल्यावर मी अगदी चिमूटभर मीठ टाकून घेतलं. तुम्ही बघू शकता पाण्याला देखील उकळी आली. रवा भाजून झाल्यानंतर मी त्यात कट केलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आणि ते देखील मिक्स करून घेतले त्यात. म्हणजे पाणी गरम झालेलं ना ते देखील थोडं थोडं टाकून मी मिक्स करून घेतलं त्यात. नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतो. पूर्वीचे लोक असं शिरा बनवून खायचे. थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. नंतर मिक्स झाल्यानंतर 5 मिनटं वाफवून घ्यायचं, म्हणजे रवा पण छान फुलतो. आणि एका साईडला मी गूळ बारीक कट करून घेतलेला. तुम्ही गुळाचं पाणी देखील टाकू शकता. गुळाचं पाणी करून त्यात रव्यात मिक्स करू शकता, ते देखील चांगलं लागतं. मी आता गूळ कट केलेला तो टाकून घेतला आणि छान मिक्स करून 5 मिनटं मी वाफवून घेतला त्याला. नक्की ट्राय करा, खूप छान लागतो हा शिरा. शिरा आपला रेडी झाला गुळाचा. मी एका भांड्यामध्ये खाली ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आणि तो शिरा मी त्या भांड्यात टाकून एका प्लेटमध्ये काढून घेतला. तुम्ही बघू शकता आपला शिरा रेडी झाला आहे आणि गरमागरम खूप छान लागतो. नक्की ट्राय करून बघा हा शिरा तुम्ही. मी त्याला एका प्लेटमध्ये मी काढून घेतला शिरा. खूप छान आणि अप्रतिम चव लागते. गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा रवा, म्हणजे छान लागतो तो अगदी. रेसिपी आपली रेडी झाली, तुम्ही बघू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि